नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल आर्य प्रबोधिनीमध्ये. तर आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे ज्यामध्ये आपण सोडवत आहोत कंबाईन प्रिलिमचे प्रिव्हियस इयर विचारलेले प्रश्न. आत्तापर्यंत आपण 24 आणि 23चे प्रश्न सोडवले आहेत. त्याची लिंक तुम्हाला चॅनलवरती मिळून जाईल. आत्ता यावेळेस आपण सोडवणार आहोत कंबाईन प्री 2022चा पेपर. साधारणपणे ही सिरीज चालू करण्यामागे एक उद्देश होता की खूप जणांना टाईम मॅनेजमेंटचा विषय होतो आहे. पेपर वेळेत सोडवणं म्हणजे 100पैकी जर तुम्हाला 15 प्रश्न विचारले असतील तर ते 15 ते 20 मिनटाच्या आत झाले पाहिजेत. 20 प्रश्न विचारले असतील तर ते 20 ते 25 मिनटाच्या आत झाले पाहिजेत. हा साधारण बेसिक हिशोब आहे आणि हे टार्गेट गाठणं खूप महत्त्वाचं आहे. या 15पैकी तुम्हाला जरी 12 प्रश्न ॲक्युरेट येणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि 20पैकी 15 प्रश्न ॲक्युरेट येणं खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हाच तुमचा सीसॅटचा स्कोअर अपेक्षेसारखा असतो, म्हणजे त्यावेळेस तुम्ही रेसमध्ये राहता. ओके, आणि ही रेसच आहे आणि ही रेस ॲक्च्युली टाईमच्या विरुद्ध आहे. ज्याचा पेपर वेळेत सोडवून होतो, संपूर्णपणे 100च्या 100 प्रश्न अटेम्प्ट होतात, त्याला प्री क्लिअर करायला अवघड जात नाही. ठीक आहे, तर आता ह्या सिरीजमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्याला 15 ते 20 मिनटाच्या आत किंवा 20 ते 25 मिनटाच्या आत प्रश्न आपले सोडून होतात का नाही. आणि आता इथे एक्सप्लेन करताना थोडा जास्त वेळ लागणारच आहे, सो तो साधारण धरून ठेवूया आणि चालू करूया आजचा पेपर MPSC कंबाईन प्री 2022. या पेपरमध्ये आपल्याला 15 प्रश्न दिलेले आहेत सीसॅटच्या निगडीत. त्यातील पहिला प्रश्न 86वा. दिलेल्या विधानाशी निगडीत कोणते गृहीतक बरोबर आहे? सिगरेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे अशी माहिती सिगरेट पाकिटावर छापलेली असते. एक विधान दिले त्यांनी. सिगरेट पाकिटावर लिहिलेली माहिती लोक वाचतात म्हणूनच त्यांनी लिहिलं असेल आणि बऱ्याच व्यक्ती सिगरेट पाकिटावर दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात. हे पण बरोबर आहे, म्हणजे पाकिटांवर दिलेल्या गोष्टी लोक वाचतात आणि दिल्यात त्या खऱ्या समजून त्याच्यावरती विचार करतात. सो दोन्ही गृहीतक बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3. तर हा प्रश्न काय म्हणतो आहे, विविध रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांचे शेकडा प्रमाण पुढील वर्तुळखंडात दर्शवले आहे. त्यांनी जवळपास 6 गाड्या दिल्यात आणि त्यातील प्रवाशांची एकूण संख्या आहे 8,500. तर गाडी SML यांची मिळून सरासरी प्रवासी संख्या किती? SMLची टोटल किती आहे? S24, M20, L15. किती झाले टोटल? 59. त्यांनी काय विचारलं आहे, त्याची टोटल प्रवासी संख्या 59% पर्सेंटेजमध्ये दिलं आहे. तर 59% ऑफ 85 काढायचं आपल्याला. 8500. 2 शून्य गेले, गुणाकार करा. 85 गुणिले 59 किती आलं? 5 9 45, 5 5 25, 29, 8 9 72, 8 म्हणजे 40 आणि 47, 7, 5 9 2 11, अचाल 1, 7 3 10, अचाल 1, 5015. आता त्यांनी काय विचारले? सरासरी विचारले. सो याची सरासरी 3 गाड्यांची किती येणार? 3 1 3, 3 6 18, 3 7 21 आणि 3 1 3.66 काहीतरी येते. सो 1672. समजलं? ऑप्शन नंबर 3. हा प्रश्न काय म्हणतो आहे, आंब्याचे झाड पेरू व लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. आंब्याचे झाड, पेरू, आंबा, मँगो करू आपण. पेरू व लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पेरू, लेमन. पपईचे झाड लिंबूच्या झाडाजवळ आहे. पपईचे झाड, पेरूली. लिंबात पण आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही. ठीक आहे, असंच लिहू. आंब्याच्या व पेरूच्या झाडाजवळ नाही आहे. आणि पपईच्या उजवीकडे नारळाचं झाड आहे. पपईच्या उजवीकडे नारळाचे झाड आहे. सो आता ह्याचं दुसरं ऑप्शन असं लिहायला लागेल आपल्याला. पपईच्या उजवीकडे तर आपण बुक करून टाकले ऑलरेडी. सो असं करू, पेरू डाव्या साईडला आहे, लिंबू त्याच्या उजव्या बाजूला आहे मँगोच्या, आणि त्याच्या बाजूला पपई आहे. पपईच्या उजव्या बाजूला कोकोनट आहे. आणि पण पेरूच्या झाडाच्या डावीकडे कोणतेच झाड नाही. सो इथं काहीच नाही आहे. सो आपल्याला हे ऑप्शन मिळून गेले. PMLP कोकोनट. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडामध्ये आहे. लिंबूचे झाड पपई आणि आंब्याच्या झाडाच्या मध्ये आहे. बरोबर. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. पपईचे झाड नारळ आणि लिंबाच्या झाडाच्या मध्ये आहे. बरोबर. आणि पपईचे झाड नारळाच्या झाडाजवळ आहे. बरोबर.
तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4. काय म्हणतो प्रश्न? 2 प्रकारचे खेळ सांगितलेत. कबड्डी आणि क्रिकेट. तर कबड्डी 36 खेळाडू खेळतात आणि क्रिकेट 48 खेळाडू खेळतात. दोन्ही खेळ 12 खेळतात, बरोबर. तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत? टोटल आहेत 80. याच्यापेक्षा पण वेगळे काहीतरी खेळत असतील. आता हे कसं सोडवायचं? 48 अधिक 36 अधिक 12 वजा या दोघांमध्ये 12-12चा असणार आहे, बरोबर. तर दोघांमधून 12-12 वजा करायचे म्हणजे 24 अधिक जे खेळत नाही आहेत ते एक्स. टोटल किती असणार आहे? 80, बरोबर. सो ऑप्शन किती आले? 48 अधिक 36 अधिक 12 50 60 96 96 वजा 24 82 72 72 अधिक एक्स इज इक्वल टू 80. सो एक्स इज इक्वल टू 80 वजा 72 8. पण हे किती कशामध्ये काढायचं आहे? पर्सेंटेजमध्ये काढायचं आहे. 8 किती आहेत 80%च्या? 10%. सो ऑप्शन नंबर 3. आता हा प्रश्न काय म्हणतो आहे? ABCDEF 6 मुलं दिली आहेत आणि त्यांची अरेंजमेंट दिली आहे, पोझिशन एका ओळीमधली. बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. याचे 2 ऑप्शन बनतात, डी बी एफ हा किंवा हा. आणि ई हा ए आणि सीच्या मध्ये उभा आहे. ई हा ए आणि सीच्या मध्ये उभा आहे. ह्याचे पण 2 ऑप्शन बनतात, सी आणि एच्या मध्ये उभा आहे. ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही आणि सी हा डीच्या लगेच पुढे नाही, बरोबर. तर आपल्याला एवढ्या त्यांनी कंडिशन्स दिल्यात. तर एफ हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे? ओके, एफ कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे? तर इथं पहिली ही कंडिशन तर कॅन्सल झाली आपली डायरेक्ट. एफ सगळ्यात पुढे आला आहे तर हे कॅन्सल झालं आपलं, ठीक आहे. त्याचे काय परमिटेशन बनणारच नाहीत. दुसरं काय बनतील? डी बी एफ. त्याच्या खाली काय ऑप्शन राहतात? मग हे 2 ऑप्शन राहतात, ए ई सी आणि सी ई ए. हे दोन्ही बनतात आत्ता. तर चेक करूया ही लाईन काय बनते. बी हा एफ आणि डीच्या मध्ये उभा आहे. ई हा ए आणि सीच्या मध्ये उभा आहे. ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही, बरोबर, नाही आहे, मागे. आणि सी हा डीच्या लगेच पुढे नाही, ते पण मॅच होते, ठीक आहे. तर ही एक जोडी मॅच झाली, ही एक लाईन मिळते आपल्याला. पुढची ट्राय करून बघूया लगेच. डी हा बी हा एफ आणि डीच्या हे मॅच झालेलंच आहे ऑलरेडी. ई हा ए आणि सीच्या मध्ये आहे, ए आणि सीच्या मध्ये आहे. सेकंड, ए हा एफ किंवा डीच्या लगेच पुढे नाही आहे आणि सी हा डीच्या लगेच पुढे नाही आहे. सो इथे आपल्याला काय ऑप्शन मिळत आहेत? बी एफ ए आणि बी एफ सी. त्यांनी एफ कोणत्या दोघांच्या मध्ये विचारले. सो दोन्हीचे ऑप्शन मिळतात आपल्याला. ए आणि बीच्या मध्ये पण आहे आणि सी आणि बीच्या मध्ये पण आहे. ए आणि बीच्या मध्ये आहे, बी आणि सीच्या मध्ये आहे. सो आपल्याला 2 ऑप्शन मिळत आहेत आणि त्यामुळेच MPSCने पण हा प्रश्न हॅश केला होता, म्हणजे कॅन्सल केला होता. कोणालाच त्याचे मार्क मिळणार नाहीत. सो तुम्हाला ज्यावेळेस पेपरमध्ये असे प्रश्न येतील, समजा तुम्हाला यापैकी कुठलाही मिळाला तर तुम्ही हे मार्क करणं अपेक्षित आहे. ओके, मार्क करा आणि पुढे निघून जा. जास्त वेळ याच्यावरती देऊ नका. कॅन्सल होईल, नाही होईल, कॅन्सल होईल म्हणून तुम्ही सोडून जर पुढे गेलात आणि चुकून MPSCने नाही केला तर तुमचा हातचा एक मार्क जाण्याचे चान्सेस आहेत. सो 100% तुम्ही मार्क केलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. ओके, काय करायचं आपल्याला? इथे अल्फाबेट्स प्लॉट करून घ्यायचे आहेत. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. एमपर्यंत दिले त्यांनी. त्याला नंबर टाकून घ्या, 1 2 3 4
5 6 7 11 12 13 एनला 0 दिला आहे. N0 O P Q R S T U V W X Y Z -1 -2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 -10 -11 -12. आता एवढं प्लॉट करायलाच भरपूर वेळ जातो आहे. सो हे फास्ट करून घ्या या गोष्टी. सक्सेस. आणि प्लॉट करणं का महत्त्वाचं आहे, कारण की सिली मिस्टेक भरपूर होतात आपल्याकडनं. तो काय करायचं तर डायरेक्ट लिहून घ्या. एस काय -5, यू काय -7, सी काय 3 3, ई काय 5, एस काय -5 -5. सो -5 -7 -12 अधिक 6 -6 अधिक 5 -1 आणि -5 -6 आणि -5 -11. ऑप्शन नंबर 1. तर हा प्रश्न काय म्हणतोय, एका शाळेच्या 9वीच्या विद्यार्थ्यांचा 4 तुकडे आहेत. त्यांचा निकाल दर्शवला आहे. दोन्ही परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थी, सहामाही परीक्षेत अनुत्तीर्ण, वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण, सहामाही परीक्षेत उत्तीर्ण, वार्षिक परीक्षेत अनुत्तीर्ण, दोन्ही परीक्षेत उत्तीर्ण. तर वार्षिक परीक्षेत कोणत्या तुकडीचे पास होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? प्रमाण विचारले त्यांनी. वार्षिक परीक्षेत कुठे कुठे पास झालेत, इथे आणि इथे दोन्हीमध्ये. तर त्यांचे ॲडिशन करून घेऊया. काय इथे ॲडिशन? 64 अधिक 14 78, 13 अधिक 55 68, 18 अधिक 46 64 आणि 18 अधिक 77 88. त्यांनी विचारले प्रमाण, तर ते कितीपैकी 78 पास झालेत? ए डिव्हिजनमध्ये झालेत 78 आउट ऑफ, बाकीच्या दोघांची पण टोटल करून 78 आउट ऑफ 78 अधिक 32 110. बीमध्ये झालेत 68 अधिक 42 110. सीमध्ये झालेत 64 अधिक 15 अधिक 11 26. 64 अधिक 26 झालेत 90. आणि डीमध्ये झालेत 88 अधिक 17 अधिक 15 32. 88 अधिक 32 120. त्यापैकी छेद सेम आहेत ए आणि बीचे, तर त्यापैकी ए मोठा आहे. सो बी आपला इथून कट झाला, तर बी ऑप्शन नसणार आहे आपला. राहिले कुठले? सी आणि डी. यांचे छेद समान नाही आहेत, तर आपल्याला त्यांना डिव्हिजन करून घ्यावे लागेल. डिव्हिजन कशी करायची यांची? डायरेक्ट 110 भागून घेऊया 78ला. पहिलं 0, काहीच भाग जात नाही. सो 78 पॉईंट द्यायचा. 780 11 7 77 उरले 10 पॉईंट येईल इथे 0 0 0.7 आलं. दुसरं घ्या 64 90 पण इथं पण 0 आहे. 640 9 7 63 10 0 आलं. 9 1 9 10 .11 7.11. सो आता सी मोठा झाला, सो ए कट झाला ऑप्शन. राहिला सी आणि डीमध्ये, तर काय येते सी आणि डीमध्ये ऑप्शन? 88 120 0 0 88 पॉईंट देऊ. 12 8 96 12 7 84 840 40 0 आला. 12 3 36 7.73. सो डी मोठा आहे. ऑप्शन नंबर 3. तर इथे आपल्याला एक पझल दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला रिलेशन शोधायचे आहेत.
तर बेसिकली पझल सोडवताना ही काळजी घ्यायची की जास्ती वेळ लावायचा नाही आहे. 1-2 प्रयत्न करायचे आहेत आणि जमली तर सुटली, नाहीतर सोडून पुढे जायचं आहे. तर काय करायचं आहे, 12, 18, 55, पुढे काय 22, 20, 79, 12, 13, 45 आणि शेवटी काय 40, 18 क्वेश्चन मार्क. सो इथं काय 12 अधिक 18 ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करून काय येते का ते बघायचं. 12 अधिक 18 30, 22 अधिक 20 42, 12 अधिक 13 25. सो आता ह्याच्यामध्ये एक रिलेशन घेऊ शकतो आपण. 30 दुने 60 वजा 5 55, 42 दुने 84 वजा 5 79, 25 दुने 50 वजा 5 45. तर सेम 40 अधिक 18 58, 58 गुणिले 2 116 वजा 5 111. ऑप्शन नंबर 2. तर हा प्रश्न काय म्हणतो, एका सांकेतिक लिपीत रेड इज इक्वल टू 9, ब्लू इज इक्वल टू 10, तर व्हाईट इज इक्वल टू वॉट. तर आता अल्फाबेटिकल सिरीजमध्ये प्रत्येक अल्फाबेटची एक प्लेस व्हॅल्यू आहे. जसं की ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू 2. तसं रेडचं काय काढायचं आपल्याला. रेड इज इक्वल टू आर काय 18, ई काय 5, डी काय 4. टोटल करूया. 18 अधिक 5 अधिक 4 18 अधिक 9 27. त्यांनी काय दिलं आहे 9. सो 9ची व्हॅल्यू मिळण्यासाठी काय करूया, 3ने डिवाईड करूया म्हणजे 9 मिळेल. ठीक आहे. ब्लू करा, BLUE. ब्लू इज वॉट 2 अधिक L म्हणजे 12, U म्हणजे 21 आणि E म्हणजे 5. टोटल करूया. 2 अधिक 12 14 अधिक 21 25 35 आणि 5 40 आणि काय दिले त्यांनी 10. 4ने डिवाईड करूया. सो इथे काय त्यांनी दिले 3 म्हणजे RED 3 अक्षरी शब्द आहे. ब्लू 4 अक्षरी शब्द आहे म्हणून 4ने डिवाईड केले तेव्हा 10 आलं आहे. तिथे आता व्हाईटचं काढून बघूया आपण. W म्हणजे काय 23, H म्हणजे 8, I म्हणजे 9, T म्हणजे 20, E म्हणजे 5. टोटल करूया. 23 अधिक 8 31 अधिक 9 40 अधिक 20 60 अधिक 5 65 आणि W किती व्हाईट किती अक्षरी शब्द आहे 1 2 3 4 5. सो 5ने डिवाईड करूया. 65 डिवाइड बाय 5 13. आन्सर इज 1. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे. आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रिक खांबांची संख्या मोजते आहे. 2 खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग 40 किलोमीटर आहे. तर 5600 खांब 5601 खांब आहेत. टोटल डिस्टन्स किती असणार आहे. 5601 खांब आहेत म्हणजे रिकाम्या जागा किती आहेत 2 खांबांमधल्या 5600. 2 खांबांमधलं अंतर किती आहे 50. सो टोटल डिस्टन्स किती असणार आहे. 3 शून्य तर असेच घ्यायचे 1 2 3 5 7 30 5 5 25 आणि 3 28. हे मीटरमध्ये आलं. किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं त्याला किलोमीटर. तर डिस्टन्स आला किलोमीटरमध्ये. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. 40 इज इक्वल टू 280 अपॉन टाईम. टाईम इज इक्वल टू 280 अपॉन 40 4 7 28 7 hours. ऑप्शन नंबर 1.
अनुक्रमे 1 ते 97 मधील नैसर्गिक संख्यांची सरासरी काढा. जेव्हा 1 पासून चालू होतात नैसर्गिक संख्या तेव्हा सर्वात सोपा फॉर्म्युला आहे 1 + n अपॉन 2. सो आपला n काय आहे 1 + 97 अपॉन 2, 98 अपॉन 2, 49. ऑप्शन नंबर 4. तर आता हा प्रश्न काय म्हणतोय, 250 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 45 किलोमीटर वेगाने धावते. तर 250 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल? रेल्वेची लांबी आहे 250 मीटर आणि ते एक प्लॅटफॉर्म कवर करते 250 मीटरचा, बरोबर. सो हे दोन्हीचे ॲडिशन होणार, टोटल डिस्टन्स तिला कवर करायचं आहे 500 मीटर. सो आपला स्पीड किती दिला आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. स्पीड काय दिला आहे त्यांनी 45 किलोमीटर पर आवर, त्याला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करून घेऊया. 5/18 इज इक्वल टू डिस्टन्स, दोन्हीचं ॲडिशन करायची 250 अधिक 250 500 मीटर आणि टाईम विचारला त्यांनी, आपला टाईम काढायचा आहे. सो हे सॉल्व करून घेऊया. 5 100 इकडे काय येते 9 दुने 18 9 5 45, बरोबर. 5 20 5 100 आणि टी इज इक्वल टू 2 तिकडे जाऊन मल्टिप्लिकेशन होईल 20 दुने 40 सेकंड. ऑप्शन नंबर 2. हा प्रश्न काय म्हणतोय, रवीने सुधीरला एक वस्तू 6% नफ्याने विकली. सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. गोपालची खरेदी किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत काय? रवीने एक वस्तू 6% नफ्याने विकली म्हणजे काय 106 1.06 मल्टिप्लिकेशन केलं त्या वस्तूचं एक्स असेल तर, आणि सुधीरने ती वस्तू 5% तोट्याने गोपालला विकली. 5% तोटा म्हणजे 0.95 गोपालला विकली. गोपालची खरेदी किंमत 2014 असेल तर रवीची खरेदी किंमत काढायला सांगितली. काय येणार आहे एक्स इंटू 1.06 इंटू 0.95 इज इक्वल टू 2014. डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करूया याचं. काय येते 1.06 इंटू 0.95 5 7 30 3 5 1 5 9 7 54 5 9 1 9 काय आलं ॲडिशन 0 7 0 झाला 1 10 आणि किती आहे टोटल 4 शून्य इकडे द्यायचे त्याला 1 2 3 4. सो एक्स इंटू 1.007 इज इक्वल टू 2014. हे कसं लिहू शकतो आपण एक्स इंटू 1007 भागिले 1000 इज इक्वल टू 2014. हे काय 2. सो एक्स इज इक्वल टू 2000. ऑप्शन नंबर 1. यात काय म्हणतायत, एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. तर प्रवास सरासरी वेग, सरासरी वेग कसा काढायचा, डिस्टन्स दिलेला नाही आहे तर काय करायचं अजून 4च्या आणि 6च्या पटीत एक संख्या पकडायची. आपल्याला काय पुणे मुंबईचं अंतर नाही पकडायचं, कुठली पण असं अज्यूम करा की 4 आणि 6च्या पटीत काय येते 12 येते समजा. तर असं पकडू पुणे टू मुंबई अंतर आहे 12 किलोमीटर. ओके, 4 किलोमीटर प्रति तास वेगाने पुण्यावरून मुंबईहून पुण्याला यायला त्याला किती वेळ लागणार आहे M2P 4 किलोमीटर प्रति तास 12 किलोमीटरला 12/4 3 तास. आणि पुणे टू मुंबई 6 किलोमीटर प्रति तास 2 तास. तो टोटल टाईम किती लागला आहे 5 तास. पण टोटल अंतर किती कवर केलं आहे 12 अधिक 12 24 किलोमीटरला त्याला लागले 5 तास. म्हणजे किती झाले 5 चौक 20 45 4.8. ऑप्शन नंबर 1. ए आणि बी एकत्रितपणे 15 दिवसात काम पूर्ण करतात. बी एकटा तेच काम 20 दिवसात पूर्ण करतो, तरी एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल. तर दोघं जण एकत्र काम करत आहेत तर काय येणार आहे ऑप्शन, एका दिवसाला त्याचं बेसिक एका दिवसात किती काम करतील 1/A अपॉन 1/B इंटू टोटल किती दिवस काम करतात एकत्रितपणे 15 दिवस काम केलं तर त्यांचं एक काम पूर्ण होतं आहे, बरोबर.
सो डायरेक्ट त्यांनी काय दिलं आहे, एकटा तेच काम 20 पूर्ण करतो. सो एची एफिशियन्सी काय आहे, 1/20 इज इक्वल टू, हा 15 इकडे घेऊया डायरेक्ट, 1/15. सो 1/a किती येणार आहे, 1/15 वजा 1/20 इज इक्वल टू, या दोघांचा लसावी काय 60 येतो आहे. सो 15 चौक 60 मायनस 20 त्रिक 60, 1/60. सो 1ला ते काम करायला 60 दिवस लागतील. ऑप्शन नंबर 1. साधारण हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटाचा टाईम लागला. हा पेपर थोडासा लेंदी होता. 1-2 प्रश्न आहेत ज्याला तुम्हाला साधारण 3 ते 4 मिनटाच्या वरती वेळ लागू शकतो. पण असे प्रश्न आपल्याला आधीच आयडेंटिफाय करून जर का आपण बाजूला टाकले तरी चालतात, कारण की त्याचा इनपुट टू आउटपुट रेशो जास्त नाही आहे. सो जर का असे प्रश्न साईडला टाकले तरी साधारण 11 ते 12 प्रश्न असे होते की ते इझिली सुटू शकतात आणि त्यांना वेळ पण कमी लागतो. त्यामुळे 15पैकी साधारण 11 ते 12 प्रश्न आपल्या आवाक्यातले होते. सगळेच प्रश्न आवाक्यातले आहेत, पण बाकीच्या 3 क्वेश्चन्सला वेळ खूप लागतो कॅल्क्युलेशन करायला. सो ते प्रश्न आपण अवॉइड करू शकतो पेपर चालू असताना. आणि आता परत तीच गोष्ट, हे नुसतेच व्हिडिओ बघून काय होणार नाही आहे. तुम्हाला हे प्रश्न स्वतःहून सोडवावे लागतील. ही पद्धत आपली थोडीशी फास्ट मेथडनी तुम्हाला दाखवायचा माझा प्रयत्न याच्यामध्ये असाच आहे की आपल्याला 15 ते 20 मिनटात ते प्रश्न सुटतात का नाही. हे प्रश्न जेव्हा म्हणजे प्रॉपर आपल्याला अंडरस्टँडिंग नसेल तर आपल्याला एक वेगळ्या वेनी पूर्णपणे एक्सप्लेन करून शिकावे लागतात. तुमची जर इच्छा असेल की मी ते तुम्हाला पूर्ण एक्सप्लेन करून सांगावेत तर ते नक्कीच कमेंट करून सांगा. कुठला प्रश्न असा असेल की ते तुम्हाला कॅल्क्युलेशन समजत नाही आहे तो प्रश्न सांगा, त्याच्यावरती आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया. एखादी मेथड तुम्हाला समजत नसेल की बाबा काय झालं तर ते पण आपण करूया. म्हणजे बेसिकली हा व्हिडिओचा प्रपंच यासाठीच आहे की आपल्याला प्रश्न 15 मिनटात किंवा 20 मिनटात सोडून होतात की नाही. ठीक आहे. सो स्वतःहून प्रयत्न करणं हेच अल्टिमेट हिताचं राहील. बाकी तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.